त्याला अनसिक्युअर वाटलं तो येणारच नाही. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. प्रियकराशी लग्न व्हावे यासाठी तिने पतीला सोडले, पण प्रियकराने दुसऱ्या महिलेशी लग्न करण्याचा घाट घातला. त्यामुळे महिलेने प्रियकराकडे लग्नाचा तगादा लावला. यावरून प्रियकराने महिलेचा दगडांच्या खदानी ढकलून खून केला. ही घटना खराबवाडी तालुका खेड येथील दगडखाणीच्या भागात घडली. देवेंद्र कुमार श्यामलाल लोथे, वय वर्ष 27, राहणार खराबवाडी तालुका खेड, मूळ राहणार मध्य प्रदेश, याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी यांनी म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खून झालेली महिला आणि आरोपी देवेंद्र कुमार यांचे सन 2010 पासून प्रेमसंबंध होते. सन 2018 मध्ये महिलेचे लग्न झाले. मात्र लग्नानंतर ती पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी माहेरी येऊन राहू लागली. त्यानंतर तिचे देवेंद्र कुमार यांच्यासोबत पुन्हा बोलणे होऊ लागले. दरम्यान देवेंद्र कुमार याची त्याच्या भावाच्या मेहुणीसोबत लग्नाची बोलणी सुरू झाली. ही बाब महिलेला समजली असता तिने लग्न करेल तर तुझ्यासोबतच असा देवेंद्र कुमार याच्याकडे तगादा लावला. त्यामुळे तिचा खून करण्याचे ठरवून देवेंद्र कुमार याने तिला गावावरून बोलावून घेतले. दुचाकीवरून तिला खराबवाडी येथील डोंगरावर नेले. त्यानंतर जवळच असलेल्या स्टोन क्रशरमधील खदानीमध्ये उंचावरून ढकलून दिले. त्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा म्हाळुंगे MIDC पोलीस अधिक तपास करत आहेत. घरफोडी करणाऱ्या 2 सराईतांना पोलिसांनी अटक करून तब्बल 1 किलो 7 तोळे वजनाचे सोने जप्त केले आहे. या आरोपींकडून तब्बल 18 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आमिर शब्बीर शेख, वय वर्ष 25, राहणार निगडी प्राधिकरण व सोहेल शफीक पठाण, वय वर्ष 23, राहणार निमगाव, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील 2 संशयित स्कूटीवरून फिरताना दिसले. पोलिसांनी त्यांना पकडले व गुन्ह्यात चोरी केलेले 29,03,400 रुपयांचे 47.8 तोळे सोने व रोख 3 लाख रुपये व दुचाकी जप्त केली. आरोपी तळेगाव, इंदोरी, मोशी, चिखले, एलवाडी, सदुंबरे या परिसरात रेकी करत बंद बंगल्याला कुलूप लावून व आतमध्ये असलेली लाईट बंद बघून ते खिडकीचे गज कापून बंगल्यात प्रवेश करत व चोरी करत असल्याचे कबूल केले. पोलीस तपासात एकूण 18 घरफोडीचे गुन्हे उघड झाले आहेत. यात पोलिसांनी 44,33,400 रुपयांचे 1 किलो 7 तोळे 2 ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले असल्याचे समजते. चोरीचे हे प्रकरण थेट काही सोनारांपर्यंत पोहोचले. मात्र खेडसह लगतच्या तालुक्यातील काही बड्या राजकीय मंडळींनी यात मोठा हस्तक्षेप करून सोनारांना वाचवण्याचे प्रयत्न चालवले असल्याचे समजते. कंपनीत येताना लाईनमध्ये येण्यास सांगितल्याच्या कारणावरून 6 जणांच्या टोळक्याने सिक्युरिटी सुपरवायझरला कंपनीत घुसून बेदम मारहाण केली. या प्रकरणी म्हाळुंगे MIDC पोलिसांनी 6 जणांवर गुन्हा दाखल करून 4 जणांना अटक केली आहे. हा प्रकार रात्रीच्या वेळी म्हाळुंगे येथील वेरॉक इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड प्लांट 3 येथे घडला आहे. याबाबत सिक्युरिटी सुपरवायझर धीरज प्रकाश पांढरे, वय वर्ष 32, राहणार सावरदरी तालुका खेड, यांनी म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी ओमप्रकाश धोंडीबा बोराडे, आकाश रामसिंग डोंगरे, राजू नानाभाऊ बोराडे, किशोर रामेश्वर कांबळे यांना अटक केली आहे. तर सुनील बावरे व अजय बावरे हे फरार आहेत. सदर प्रकरणाचा म्हाळुंगे पोलीस अधिक तपास करत आहेत. 3 ट्रक चालकांनी मिळून त्यांच्या ताब्यात दिलेल्या 31 टन 640 किलो भंगार मालाचा अपहार केला. ही घटना 8 ते 12 जानेवारी या कालावधीत चाकण MIDC मध्ये नाणेकरवाडी तालुका खेड हद्दीतील मधुबन ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत घडली. गौरव पारसमल गादिया, वय वर्ष 41, राहणार थेरगाव, यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनील सांगळे, राहुल निकम, सागर रावत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या ग्राहकाने हॉटेलमधील ग्लास फोडला. याचा जाब विचारला असता ग्राहकाने त्याच्या मित्राच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्यास जखमी केले. ही घटना शनिवार दिनांक 13 जानेवारी रोजी मध्यरात्री 1:30 वाजताच्या सुमारास चाकण येथील मैफिल हॉटेल समोर घडली. विकास किसन सरोज, वय वर्ष 18, राहणार राजगुरुनगर तालुका खेड, याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी समीर उत्तम काशीद, वय वर्ष 20, राहणार खरपुडी बुद्रुक तालुका खेड, यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर प्रकरणाचा चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत. खेड तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्या नजरेस पडत असून अनेक ठिकाणी पाळीव प्राणी फस्त करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
चाकण काळूस रस्त्यावर विद्याधाम कॉलनी भागात देखील बिबट्या सदृश्य वन्य प्राणी आढळून आल्याचे नागरिकांनी कळवले आहे. वन विभागाने या भागाची पाहणी व जनजागृती सुरू केली आहे. चाकण जवळील बोरदारा तालुका खेड येथे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याच्या 4 शेळ्या ठार झाल्या आहेत. त्यामुळे खेडेगावात आणि शहरात देखील वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याची बाब समोर येत आहे. चाकणमधील आश्रम ते चक्रेश्वर मंदिराच्या मागील बाजूस वन विभागाने पाहणी केली आहे. या ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे मिळून आले आहेत. गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 20 किलो गांजा जप्त करण्यात आलाय. ही कारवाई शनिवारी दिनांक 13 जानेवारी रोजी दुपारी पुणे नाशिक महामार्गावर कुरुळी येथे करण्यात आली. सनी देवल शर्मा वय 21, भगवानदास भारती वय 23, दोघे राहणार कुरुळी तालुका खेड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 20,79,600 रुपये किमतीचा 20 किलो 196 ग्राम वजनाचा गांजा आणि 2 मोबाईल फोन जप्त करण्यात आले. महाळुंगे MIDC पोलीस तपास करीत आहेत. चाकण शिक्षण मंडळाचे कला व वाणिज्य महाविद्यालय चाकण व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास या उपक्रमांतर्गत विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे रोहकल येथे संपन्न झाले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरपुडी खुर्द येथे 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी आठवडे बाजार व खाऊ गल्लीचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थित सरपंच पूनम गाडे, उपसरपंच नंदा गाडे यांच्यासह पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यातील फौजदार दत्ता जाधव यांच्या मातोश्री कमल शामराव जाधव वय 76 वर्ष राहणार फलटण सातारा यांचे निधन झाले आहे. चिंबडी गावातील कवी रामेश्वर गायगोळ यांच्या रफू या कविता संग्रहाला शांता शेळके साहित्य गौरव हा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला. खेड तालुक्यातील मोईमधील शहाजी करपे यांच्या घरात 47 तोळे व 5 लाख रुपये कॅश अशी घरफोडी केली. मोई येथील घरफोडी केलेले 47 तोळे व 5 लाख कॅश ही या घटनेतील आरोपींच्या घरी मिळून आली. हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी मूळ मालकाकडे सुपूर्द केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा मोई गावाच्या वतीने सन्मान करण्यात आला. महाळुंगे येथील द्वारका सिटीपासून निगडीपर्यंत PM-PML यांची स्वतंत्र बस सेवा मागील काही काळापासून सुरू आहे. त्यामुळे महाळुंगे व चाकण MIDC भागातून निगडीकडे जाण्याची कामगार, नागरिक आणि विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. 6 वातानुकूलित बसेस दिवसभरात तब्बल 24 फेऱ्या करत असल्याचे बस चालक आणि वाहकांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना सांगितले. नमस्कार, माझं नाव अमोल जगताप. मी PMPL मध्ये निगडी डेपोला चालक म्हणून काम करत आहे. आपल्या इथे आता 314 नंबरची द्वारकासाठी महाळुंगे ते निगडी बस सेवा आहे आणि प्रत्येक 20 मिनिटाला इथून बस निगडीसाठी उपलब्ध आहेत. AC, non-AC या दोन्ही प्रकारच्या बसेस इथून सुटतात. दिवसभरात आपल्या प्रत्येक गाडीच्या 4 ट्रिप, याप्रमाणे 6 गाड्यांच्या ट्रिपा होतात. सोमवारी 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांत सण आहे. सणामुळे चाकण, महाळुंगे, शिंदे, वासुली आदी ठिकाणच्या बाजारात ग्राहकांची गर्दी झाल्याचे चित्र रविवारी 14 जानेवारी रोजी सायंकाळी पाहावयास मिळाले. महाळुंगेमध्ये आणि चाकण शहराअंतर्गत रस्त्यांवर सायंकाळी काही भागात अशी प्रचंड गर्दी आणि वाहतुकीची कोंडी झाली होती. टमाटर 20 रुपये. जिल्हा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरोली आयोजित भाजी बाजार व खाऊ गल्ली या उपक्रमाला शिरोली गावातील विद्यार्थी आणि पालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. अयोध्या येथे होणाऱ्या राम मंदिर सोहळ्यानिमित्ताने शिरोली गावामध्ये अक्षता आणि निमंत्रण पत्रिका वाटप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.